ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. एका बंदूकने किंवा एका गनने कशी केस अर्जुनने सॉल्व्ह केले म्हणजे सायक्रेटिस्टचा बहाणा करत इकडे आता पूर्णपणे दामिनीला आता घोळामध्ये अडकवून ठेवत पुरावे मात्र वेगळेच सादर केले गेलेले आहेत. म्हणजे जे रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टनुसार कोर्टामध्ये फक्त तन्वी खोटं बोलते इतकंच सिद्ध होऊ शकत असतं, पण त्यामुळे साक्षी खुनी आहे हे सिद्ध होत नसतं हे अर्जुनला माहिती असतं. त्यामुळे दामिनीला घोळामध्ये अडकवून ठेवत अर्जुनने खरा पुरावा हा एका झटक्यात शोधून काढलाय. आणि खरा पुरावा म्हणजे आता ज्या गनने खून झालाय ती गन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे किंवा ज्या व्यक्तीने ती खरेदी केली या सगळ्यामध्ये अर्जुनने कसा तपास काढलाय आणि ऐन वेळेला कोर्टामध्ये अचानकपणे बाजी पलटत जी गन आता पोलिसांकडे आहे आणि जी दुसरी गन आहे ती महिपतच्या इथून सापडली आहे या दोन गनचा कसा निवाडा केलाय आणि महिपत आणि साक्षी या सगळ्यामध्ये कसे अडकलेत. तर आता केस या सगळ्यामध्ये हरता चैतन्याच्या हातामध्ये एक असं सर्टिफिकेट आलंय त्याच्या मोबाईलवरती की या सगळ्यामध्ये केस आता पूर्णपणे पलटले आणि आता अर्जुनची जीत झाली. पण असे कोणते रिपोर्ट आलेत, गन कुणाच्या नावावरती आहे, सत्य कसं उलगडलंय आणि दामिनी या सगळ्यामध्ये डोकं धरून कशी बसली. म्हणजे आपल्याला दाखवलं गेलं एक आणि कोर्टात सादर केलं भलतंच अशी दामिनीची अवस्था झालेली असते. नक्की काय घडलंय सगळं पाहूया. कोर्टात केस सुरू होते त्यावेळेला प्रिया मुद्दाम अर्जुनला सकाळ डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. ती या सगळ्यामध्ये विचार करत असते की कोर्टात निघाल्यावरती अर्जुनला जितकं डिस्टर्ब करेन तितकं तो कोर्टामध्ये जाऊन चुका करेल. पण अर्जुनला आता चुका करायला अजिबात चान्स नसतो. अर्जुन चुका करणाऱ्यातलाच नसतो. अर्जुनकडे खूप काही अशी माहिती असते की कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारे चूक करण्याचा इकडे काही संबंध येत नसतो आणि प्रियाचा हा डाव फसतो. आता कोर्टात दामिनी एक वेगळाच उपाय करते. दामिनी कोर्टामध्ये जज साहेबांना सांगते सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं आहे ती माझी अशील साक्षीबद्दल. ओपनिंग स्टेटमेंट माझं हेच असणार आहे. ओपनिंग स्टेटमेंटमध्ये मी हे सांगणार आहे की माझ्या साक्षी शिकरे या अशिलाचं हे मेडिकल सर्टिफिकेट. आता साक्षीला थोडा ट्रॉमा होत असतो, तिला थोडंसं घाबरायला होत असतं आणि घाबरल्यामुळे साक्षी आता वेडेचाळे करत असते आणि त्याचं सर्टिफिकेट कोर्टामध्ये सादर केलेलं असतं. आता दामिनी मुळातच तिला माहीत नसतं की डॉक्टरांनी काय रिपोर्ट दिलेत. मग त्या रिपोर्टला कार्ट कशी द्यायची यासाठी सामदाम दंडभेद जे काही तिला करता येत असेल ती सगळं काही करायला तयार असते आणि त्यामुळे ती सांगते की माझी अशील साक्षी शिकरे ही एक नॉर्मल व्यक्ती होती. पण हे कोर्ट कचेरी या सगळ्यात ती ज्या वेळेला अडकली ना त्यावेळेला ती पूर्णपणे या सगळ्या प्रकरणामध्ये गुरफटली गेली आणि तिला अडकवण्यासाठी कारणीभूत ठरलं ते म्हणजे हे कोर्ट आणि या कचेऱ्या. त्यासाठी मी तिचे वडील महिपत शिकरे यांना मी विचारू इच्छिते की तुम्ही सांगा ती घरी गेल्यापासून नक्की तिच्यासोबत काय घडलं. यावरती मग महिपत सांगायला लागतो माझी पोर एकदम नॉर्मल होती पण घरी गेल्यापासून वेडेचाळे करते आहे. रात्री झोपेत काय उठते, ओरडते, मला मारू नका काय म्हणते. तिला इतका ट्रॉमा झालाय ना पण ती आधी कधी अशी नव्हती असं म्हणत मेडिकल सर्टिफिकेट इकडे साक्षीचं सादर केलं जातं. त्यावरती दामिनी सांगायला लागते म्हणजे एका नॉर्मल माणसाला वेडं ठरवण्याची ताकद कोर्ट कचेरी आणि पोलिसांच्या मध्ये आहे. हीच कथा बाकी सगळ्यांची असते. ज्या सभ्य घरातली माणसं असतात ना त्यांची हीच कथा असते. तीच कथा आहे साक्षीची आणि तीच कथा आहे तन्वीची. तन्वी किल्लेदार यांना आता सारखा ट्रॉमा होत आहे. त्यांना ट्रॉमा होत असतो या सगळ्यामध्ये त्यांनी जो खून बघितलाय तेव्हापासून त्या रात्रीचं नीट झोपत नाहीत. त्यांना खूप त्रास होतो. त्यांच्या डोक्यामध्ये मरणाचे विचार येतात आणि त्यातच अर्जुन सुभेदार या वकिलांनी त्यांच्या सायक्रेटिस्टच्या अंडर चौकशी केली आणि सायक्रेटिस्ट काहीही सर्टिफिकेट देऊ शकतात कारण ते काही मन वाचू शकत नाहीत. पण तिच्या अस्थिर मनाचा हा विचार सायक्रेटिस्टच्या समोर येऊ शकतो ना आणि त्यामुळे सायक्रेटिस्ट या सगळ्यामध्ये जे काही स्टेटमेंट देतील त्याचा या कोर्टामध्ये कोणताही परिणाम
होऊ नये असं मला वाटतं. दामिनीने फिल्डिंग लावलेली असते. प्रियाचं जे सायकोलॉजीचे जे रिपोर्ट आहेत ते पूर्णपणे नॉर्मल आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण या सगळ्यामध्ये पुढची गोष्ट, आता अर्जुन उभा राहतो. अर्जुन म्हणतो, मुळातच मी ते रिपोर्ट सादर केलेले नाहीयेत कोर्टासमोर. कोर्टासमोर हे रिपोर्ट हे सिद्ध करू शकतात की तन्वी किल्लेदार यांची मानसिकता ठीक नाहीये, त्यामुळे त्यांनी दिलेली साक्ष ही ग्राह्य धरण्यात येऊ नये. मी जे बोलायचा प्रयत्न करतोय तेच दामिनी देशमुख सांगतायत. म्हणजे कसं आहे, त्या जर का मेंटली डिस्टर्ब झाल्या असतील तो खून बघितल्यानंतर, मग जर त्या खुनानंतर मेंटली डिस्टर्ब झाल्यात, मग त्या योग्य प्रकारे नाही बोलतायत हे आपण जाणूच शकत नाहीयेत. आणि म्हणून मला असं वाटतंय त्यांची साक्ष ग्राह्य धरण्याआधी आपण हे रिपोर्ट बघून घ्यावेत. मग आता इकडे रिपोर्ट कोर्टासमोर सादर केले जातात. ज्या वेळेला रिपोर्ट कोर्टासमोर सादर केले जातात त्यावेळेला मग इकडे आता रविराज सुद्धा गडबडतात. जज साहेब म्हणतात, याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय त्याच्यामध्ये तन्वी किल्लेदार ह्या सगळं सांगण्यासाठी कॅपेबल नाहीयेत. त्यांना या सगळ्यामध्ये आता खूप मोठा ट्रॉमा झालेला आहे आणि या ट्रॉमामुळे त्या आता एकदम गडबडलेल्या आहेत आणि त्यांची साक्ष त्या खरी देत आहेत असं मला तरी वाटत नाही. असं म्हटल्यामुळे आता रविराज उठतात आणि म्हणतात, हे बघा, जसं आता दामिनी देशमुख म्हणाल्या की या सगळ्या प्रकरणाचा ट्रॉमा होऊ शकतो, माझी मुलगीसुद्धा अशीच, तिला कधीही पॅनिक अटॅक येतात, तिला कधीही चक्कर येते आणि तिला या सगळ्यामध्ये कधीही त्रास होतो आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तिला त्रास दिला जाऊ नये. जे साहेब म्हणतात, त्रास दिला जातच नाहीये. मुळातच त्या जर का साक्षीदार असतील तर हे प्रश्न विचारले जाणार. एक वकील म्हणून तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजेत. त्यावरती अर्जुन म्हणतो, ते एक बापसुद्धा आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे तन्वी किल्लेदार हिची साक्ष आपण थोडक्यात बाजूला ठेवूयात. म्हणजे तिच्या साक्षीपेक्षा जर काही वेगळं दुसरं आपल्याकडे असेल तर त्याच्यावरती बोलण्यामध्ये अर्थ आहे ना. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, माझ्याकडे असे काही पुरावे आहेत ना की या सगळ्यामध्ये मी आता ते पुरावे सादर करू इच्छितो. असं म्हटल्यावरती आता पुढचे पुरावे सादर करण्यासाठी इकडे अर्जुन कोर्टासमोर 2 गन दाखवतो. आणि तो सांगतो, हे बघा, ह्या आता विलाच्या बॉडीमधून जी गोळी काढण्यात आली ती इम्पोर्टेड गनमधून टाकण्यात आली होती आणि इम्पोर्टेड गन ही लायसन्सशिवाय निघत नाही. ही एक, आणि लायसन्सशिवाय जर का ती मिळत असेल तर ती फक्त दुप्पट तिप्पट पैसे घेऊन मिळू शकते. बरोबर आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, ज्या गनमधून खून झाला ती गन लायसन कुणाच्या नावावरती आहे ते बाजूला ठेवलं, ते लायसन नावावरती नसेल तर ते दुप्पट तिप्पट पैसे देऊन खरेदी केलेली असेल. मुळातच त्याची नॉर्मल प्राईस लाखोंच्या घरात असते. आणि आता मला दुसरं स्टेटमेंट दाखवायचं आहे. प्रिया गडबडते, याला काय सिद्ध करायचं आहे. मग अर्जुन सांगायला लागतो, इम्पोर्टेड गन 1 लाखाची आहे आणि 1 लाखाची गन, या गनला खरेदी करण्यासाठी मधुकर पाटील यांच्याकडे पैसेच नव्हते आणि तो आता कोर्टामध्ये सगळे बिल सादर करतो. हे बघा मिलॉर्ड, बालिकेकडे त्यांचे पैसे थकलेले होते, ते म्हणजे 1,25,000. हे 1,25,000 हे पैसे गोळा करण्यासाठी मधुकर पाटील हे वणवण भटकत होते. ही गोष्ट कोर्टासमोर याआधीसुद्धा आलेली होती, फक्त आता ती हायलाईट मी आत्ता करतोय. हे सर्टिफिकेट, हे 1,25,000 आणण्यासाठी मधुभाऊ गेले होते त्यांच्या मित्राकडे. त्यांचा मित्र त्यांना मदत करणार होता आणि त्या रात्री मधुकर पाटील तेच पैसे आणण्यासाठी त्यांच्या मित्राकडे गेले होते. त्यांच्या मित्राची साक्षीसुद्धा कोर्टासमोर सादर करतो. मग ज्या वेळेला त्या मित्राने मधुभाऊंना पैसे दिलेले असतात त्यांना कोर्टासमोर हजर केलं जातं आणि ते सांगतात, हो, त्या रात्री मधुकर पाटील माझ्याकडे ह्या टायमिंगला आले होते. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो, कारण ते त्या संध्याकाळी यांच्याकडे गेले होते आणि तिथून पैसे घेऊन आले. यावरती सांगतात, हो, माझ्याकडून 1,25,000 घेऊन ते निघाले होते. असं म्हटल्यावर इकडे आता अर्जुन सांगायला लागतो, मुळातच पोलिसांनी या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे आणि यामुळे मला असं वाटतं की या बंदुकीचं लायसन कुणाच्या नावावरती आहे ही गोष्ट जितकी महत्त्वाची आहे
तितकीच गोष्ट तीसुद्धा महत्त्वाची आहे की लायसन नसताना किंवा लायसन असताना लाखांच्या घरातली ही वस्तू मधुकर पाटलांना परवडणार आहे का? कारण बाकी आश्रम ज्या वेळेला सील करण्यात आलं, त्याची तपासणी करण्यात आली, त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू महागडी सापडलेलीच नाही. मग हे बंदूक मधुकर पाटलांना ठेवण्याची गरज का पडली असेल? काही त्याचं कारण आहे का तुमच्याकडे? आणि याविरुद्ध मी रेकॉर्ड सादर करू इच्छितो. 3 पुरावे मी सादर करू इच्छितो. आणि आता या सगळ्यामध्ये हे 3 पुरावे असे आहेत की मुळातच महिपत शिकरे यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे एक. दुसरं विलास पाटील जो मेला त्याचासुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहेत. आणि तिसरं म्हणजे मी सगळ्यात महत्त्वाची जी पोलिसांनी जी माहिती नाही काढली ती माहिती मी काढलेली आहे. ती या सगळ्यामध्ये बंदुकीची लायसन हे आता एका खूप मोठ्या बिल्डरच्या नावावरती आहे, पण तो बिल्डर फ्रॉड आहे. पण बिल्डरच्या नावावरती ज्या वेळेला आपण आता त्या बंदुकीचं लायसन्स घेतो त्यावेळेला काही सर्टिफिकेट त्यावेळी लागतात आणि ते सर्टिफिकेट दिलेले आहेत ते म्हणजे महिपत शिकरे यांचे. बिल्डरचं नाव वेगळं असतंय तरीसुद्धा सर्टिफिकेट म्हणजे महिपत शिकरे यांची जी काही साईट्स आहेत त्या साईट्सवरती प्रोटेक्शन म्हणून ते बंदूक मागण्यात आले, कारण कोणीही येऊन तिकडे त्रास देत आहे असं अपील केलेलं आहे. हे 3 पुरावे या सगळ्यामध्ये इतकं तर सिद्ध करू इच्छितात की ही जी बंदूक आहे ती मधुकर पाटलांची नाही आहे आणि ही बंदूक कुणाची आहे तर महिपत शिकरे यांच्या मार्फत आलेली आहे. मग एक तर महिपत शिकरे तिकडे असतील, मग आता मधुभाऊंनी उधार मागून आणले असेल विलासला मारण्यासाठी आणि साक्षीला अडकवण्यासाठी, किंवा एक तर ती साक्षी बंदूक घेऊन आली आहे. आता दामिनी ऑब्जेक्शन घेते. खरं तर दामिनीकडे ऑब्जेक्शन घेण्यासाठी काहीच नसतं, पण या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे गडबडलेली असते, कारण या गोष्टीसाठी ती प्रिपेअरच नसते. हिला आता या सगळ्यामध्ये कळतच नसतं की आपण आता काय करायचं आहे, कारण मुळातच हे डॉक्टर आणि रिपोर्ट याच्यामध्ये अर्जुनने आपल्याला गुंगवूनच टाकलंय. आपल्याला पूर्णपणे भूल दिल्यासारखी. आपण आता ते डॉक्टर, ते रिपोर्ट, त्याच्यासाठी आपण त्याला घरी काय बोलवलं, काय केलं आणि आपण या सगळ्यामध्ये अडकलो आणि अर्जुनने वेगळीच बाजी मारली. तरीसुद्धा ही आता केस हरायची नाही. त्यासाठी आता दामिनी सांगायला लागते. मुळातच अर्जुन सुभेदार जे काही बोलतायत त्याला बेस आहे का? काही कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे का की आता मधुभाऊ खरेदी करू शकत नाही आहेत? ही गोष्ट खरी असली तर त्यांनी आधीच खरेदी करून ठेवलं असेल. त्यांचे गुंडांच्या सोबत आधीच संबंध असतील म्हणून हे सगळं करण्यात आलं असेल. आपण कोणतीही गोष्ट नाकारू शकत नाही आहोत असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते कोर्टाकडे सबूत असायला पाहिजेत. यांच्याकडे आहे का सर्टिफिकेट की ही बंदूक महिपत शिकरे यांनी खरेदी केली होती दुसरं कुणाच्या तरी नावावरती? यावरती साक्षी विचार करायला लागते. वा दामिनी, तुम्ही तर चांगला चौकार मारलाय. त्यावरती साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवत सांगितलं जातं की जर या मुलीला फक्त जेलमध्ये बसल्यामुळे ट्रॉमा होत असेल तर ही मुलगी बंदूक चालवू शकते का? ज्या मुलीला थोडंसं जेलमध्ये काही दिवस गेल्यावरती तिची मानसिक स्थिती बिघडली, अट्टल गुन्हेगार आहे का ती बंदूक चालवायला आणि बंदूक घेऊन फिरायला? अट्टल गुन्हेगारच अशी बंदूक घेऊन फिरतात. अर्जुन सांगायला लागतो, मिलोड, आज खरं तर हे पुरावे येणार होते. जे काही आता गनचे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट येणार होते. ज्या वेळेला ती गन घेण्यात आली XYZ व्यक्तीच्या नावावरती, त्याच वेळेला गेलेलं सर्टिफिकेट मी मागवलेत. कोर्टामध्ये ते येतीलच. पण आता इकडे दामिनी थांबायला तयार नसते. तुम्ही या सगळ्यामध्ये कोर्टाचा वेळ वाया घालवताय आणि कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी इकडे वेळ नसतो. त्यामुळे आजची तारीख ती बदलून मागत असते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये ते सर्टिफिकेट मॅनेज करता येतील. आजच्या आज जर का झालं, आजच्या आज ते सर्टिफिकेट जर का आले, तिला माहीत नसतं की अर्जुनने भूलथापा देऊन त्या रिपोर्टमध्ये अडकवून ठेवलेलं असतं. त्यामुळे दामिनी सांगते कोर्टाला पुढची तारीख देण्यात यावी आणि मुळातच हे रिपोर्ट वगैरे किती खरे खोटे हे तपासण्यासाठी सुद्धा वेळ पाहिजेच ना.
यावरती अर्जुन म्हणतो, रिपोर्ट खरे खोटे याची शहानिशा करूनच ते कोर्टात येणार आहेत, त्यामुळे थोडा वेळ देण्यात यावा. दामिनी ऐकायला तयार नसतात. इकडे चैतन्याच्या मोबाईलवरती रिपोर्ट पाठवले जातात. मग ताबडतोब चैतन्य खुश होतो आणि अर्जुनला ते सांगतो. अर्जुनला सांगितल्यावरती अर्जुनच्या हातात खूप मोठा रिपोर्ट सापडतो. खूप मोठा पुरावा सापडतो. अर्जुन सांगतो, रिपोर्ट तर माझ्याकडे आलेत, पण ते रिपोर्ट कोर्टात येण्यासाठी थोडा वेळ जाईल. आमचा माणूस घेऊन निघालाय, पण कोर्टाला जर का याची खात्री हवी असेल तर मोबाईलवरचे रिपोर्ट आम्ही दाखवतो. मोबाईलवरचे रिपोर्ट जजसाहेबांना दाखवल्यावरती ज्या साईटवरती महिपत शिकरे यांचं काम चालू असतं त्याच साईटवरती प्रोटेक्शनसाठी ही इम्पोर्टेड बंदूकचं लायसन मागण्यात आलेलं असतं आणि फायनली मधुकर पाटलांकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नाहीत हे सिद्ध तर होतं. पण त्याचबरोबर ती बंदूक महिपत शिकरे यांनी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी दुसऱ्याच्या नावावरती खरेदी केली हे सुद्धा सिद्ध झाल्यामुळे कोर्टामध्ये अचानक केस पलटते. सगळ्यात जास्त धक्का बसतो तो म्हणजे रविराजांना. रविराज या सगळ्यामध्ये खूप घाबरतात आणि विचार करतात, जर का ही बंदूक साक्षी शिकरेची होती तर मग तिकडे पोहोचलीच कशी? मग तन्वी खोटं बोलते का? रविराजांना काहीच कळत नसतं आणि त्यावरती अर्जुन तडफदारपणे सांगतो, ही बंदूक महिपत शिकरे यांची आहे. महिपत शिकरे यांची ही बंदूक असल्यामुळे मधुकर पाटील ती बंदूक काढतीलच कशी? मग तन्वी किल्लेदार यांनी दिलेलं स्टेटमेंट की त्यांनी उजव्या पॅन्टच्या खिशातून काढली की डाव्या पॅन्टच्या खिशातून काढली की कुठून तरी दुसरीकडून काढली, या स्टेटमेंटला काडी मात्र अर्थ नाही. याचाच अर्थ त्यांची मानसिक स्थिती नीट नाहीये, पण त्या धादांत खोटं बोलतायत हे सुद्धा सिद्ध होतंय आणि मधुकर पाटील ही बंदूक अफोर्ड करत नसल्यामुळे त्यांच्याकडे बंदूक असण्याचा प्रश्नच येत नाहीये. ही बंदूक महिपत शिकरे यांची आहे, मग ती इकडे आली कशी? आपोआप चालत आली की कोणी घेऊन आलं? म्हणजे साक्षी शिकरे तिकडे होती हा मधुकर पाटलांचा दावा खरा ठरतो. मधुकर पाटील हे आतापर्यंत खरं बोलत आलेले आहेत. कोर्टाने या सगळ्याचा विचार करावा आणि या सगळ्यामध्ये खूप मोठे पुरावे सापडल्यामुळे मधुकर पाटील निर्दोष, मधुकर पाटलाला निर्दोष तर साक्षी शिकरे हिला खुनाच्या आरोपात आता आत टाकावं. हे सगळं घडल्यावरती कोर्टात एकच शांतता पिकते आणि आता जजसाहेब सगळी बाजू ऐकून घेतात आणि त्यानंतर जजसाहेब 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा कोर्ट सुरू करणार असतात आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने कोर्ट सुरू होईल त्यावेळेला जजसाहेब साक्षीला काय शिक्षा देणार किंवा मधुभाऊंची सुटका करणार का, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी